सर्वांना आवाज येतोय? अं, तुम्ही याआधी चॅनलवर जर मागच्या सिरीज बघितल्या नसेल एपिसोड, तर आपले सी लँग्वेजची सिरीज चालू आहे. तर ती सिरीज म्हणून पहिल्यापासून तुम्ही व्हिडिओ बघा, तरच आजचा व्हिडिओ समजेल. नाही बघितली तरीही समजेल, जर तुम्हाला बेसिक नॉलेज असेल सी लँग्वेजचं. ओके. आणि जर फर्स्ट टाइम आले असेल आपल्या क्रॅकपाथ चॅनलवर, तर सबस्क्राईब करा. आणि चला आजच्या लेक्चरला सुरुवात करू. तर आजचं लेक्चर सुरू करण्याच्या आधी सांगतो, मला काय केलं, माझ्या जोडीदाराने चॅलेंज झाला. मला म्हणे प्रिंट, तू आहे ना, हे करून दाखव म्हणे, 5 वेळा हॅलो वर्ड प्रिंट करून दाखव म्हणे. हॅलो, मी म्हणलं काय इझी वर्ड, हॅलो वर्ल्ड प्रिंट करायचं आहे का नाही. वर्ल्ड, वर्डची बिलिंग काय, वर्ल्ड. ओके. काय इझी, मी काय आवाज करीन. किती 5 वेळाच करायचं, कॉपी केलं, पेस्ट पेस्ट पेस्ट, झालं 5 वेळा, रन केला. ओके. आलं 5 वेळा इथं. नंतर ते काय नाही, नाही नाही, 10 वेळा करू म्हणे. मग मी काय केलं, परत कंट्रोल सी केलं, परत कंट्रोल व्ही केलं, आणि परत प्रोग्राम रन केला. त्याला म्हणलं हे बघ, आलं का 10 वेळा. आता ते म्हणायला लागलं तू 1000 वेळा कर. आता 1000 वेळा कसं करू, तुम्ही सांगा. होईल का, शक्य आहे 1000 वेळा हॅलो प्रिंट अशी एक एक जर लाईन कंट्रोल सी कंट्रोल व्ही पेस्ट करत राहिलं, होईल का? नाही. हा. मग मी म्हणलं काय आहे, तीनदा तीनदा तेच 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 तेच, नुसतं एक लूप लावलं आणि नुसतं तेच फिरवून फिरवून परत तेच लूप. मग मला आठवलं, अरे सी लँग्वेज मध्ये तर एक लूप आहे. मग म्हणलं आज सी लँग्वेज मधला आपण लूपच शिकवू मुलांना. ओके. सी लँग्वेजचा लूप शिकू म्हणलं. लूप मध्ये मग काय असतात, 3 मेन काम पिलर्स असतात लूपचे. एक इनिशियलायझेशन, कंडिशन आणि अपडेट. ओके. त्याआधी थोडं बेसिक थिअरी पार्ट बघू आपण, आहे का नाही, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल तर काय आहे बुवा सी लूप वगैरे, आहे का नाही. हा. तर पहिले काय करू आपण, डेफिनेशन बघू. तर डेफिनेशन आहे का, a loop is a programming structure that repeatedly execute a block of statements as long as specified condition remains true. Okay. Many tasks require same operation to be performed multiple times. Instead of writing the same code, reliability loops allow users to write code once and execute it multiple times. Okay. ऐकली सर्वांनी डेफिनेशन? हो सर ऐकली, पण काय समजलंच नाही, लक्षातच नाही राहिलं, आहे का नाही. ठीक आहे, आता काही लक्षात पण ठेवू नका. मी तुम्हाला एकदम सिंपल भाषेत सांगतो. लूप म्हणजे काय, त्याचे रिपीटेडली काम करायचे. हॅलो कसं आपल्याला आधी एकदा केलं, मग 10 वेळा केलं, मग 5 वेळा केलं, हे काय होतं, रिपीटेडली काम होतं ना. मग मी आता किती लाईनचं कोड लिहिलं, 10 वेळा लिहिलं हॅलो प्रिंट करायला, आहे का नाही. तर तसं लूप काय करतं, हे रिपीटेडली काम करायला एकदाच करायचं, एकदाच इनिशियलायझेशन वगैरे वगैरे वगैरे. ओके. इनिशियलायझेशन करायचं, परत कंडिशन द्यायची, आणि आपला जो काय असतं इनिशियलायझेशन आणि अपडेट. ओके. काय आहे तर चांगला एकदा डेफिनेशन लिहून घ्या, हाय का, टाइम वेस्ट नाही करीत आपण आता. सॉरी. ओके. पहिलं काय आहे, लूप इन सी लँग्वेज. दिसतंय सर्वांना? तो अपेक्षा करतो दिसत असेल. आता फॉन्ट साईज मीडियम करतो. ओके. दिसतंय आता. चला, याच्या आधी पहिले काय काय आपण डेफिनेशन सांगितली होती, डेफिनेशन लिहून घेऊ. घ्या, तुम्ही पण लिहून घ्या माझ्यासोबत. लूप इज अ प्रोग्रामिंग, काय, प्रोग्रामिंग
fundamentals, feeling fully, programming, structure, programming, structure, and typing. ओके हा आता शिकवलं बरोबर आहे टायपिंग फील्ड मध्ये होतं काय लूप इन सी लँग्वेज a loop is a programming structure that repeatedly executes a block of statements as long as a specified it condition condition okay condition remain remain remains 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 true लूप काय करतं एक ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट करतं कवर जवर कंडिशन ट्रू आहे तवर ओके आणि त्याच्यात तुम्हाला मी सांगितलंय मेन तीन हे काय बेसिक कंपोनंट तीन मेन ओके बघा ते कोणते बेसिक कंपोनेंट ऑफ अ सी लूप ओके ते कोणते ते बघून घ्या ते सर्व लूप मध्ये एव्हरी लूप consist 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 of three important parts ते कोणते कोणते पहिलं इनिशियलायझेशन इनिशियलायझेशन सेकंड कोणता आहे कंडिशन कंडिशन खूप महत्वाची आहे लूप मध्ये पुढे चालून सांगतो कंडिशन का महत्वाची आणि अपडेट ओके इनिशियलायझेशन का महत्वाचं आहे ओके इनिशियलायझेशन काय सांगतं इनिशियलायझेशन असाइन द स्टार्टिंग व्हॅल्यू टू द लूप व्हेरिएबल लूपच्या व्हेरिएबलला सांगतं ही व्हॅल्यू कुठून सुरुवात करायची ओके डेफिनेशन घ्या इनिशियलायझेशन assign the starting value to the loop variable व्हेरिएबलला काय सांगतं व्हॅल्यू स्टार्ट कुठून करायची हे इनिशियलायझेशन सांगतं मग कंडिशन काय सांगतो ओके तर कंडिशन काय सांगतं याचं एक्झाम्पल सांगू कसं करते एक्झाम्पल फॉर इन आय इक्वल टू 1 हे काय करतं स्टार्टिंग व्हॅल्यू सांगतो लूपला तर इंट आय हा 1 पासून स्टार्ट झाला इथं जर मी 5 केलं तर मग काय सांगेल इनिशियलायझेशन व्हॅल्यू ही 5 पासून स्टार्ट झाली पाहिजे ओके हे तुम्हाला ज्यावेळेस लूप बघू आपण म्हणजे एक्झाम्पल बघू त्यावेळेस समजेल कंडिशन काय द कंडिशन टर्मिनाइन्स whether
द लूप शुड कंटिन्यू एक्झिक्युटिंग. कंडिशन काय सांगितली, तुमचा लूप पुढं कंटिन्युअस एक्झिक्यूट करायचं. हे कोण सांगतं, तर कंडिशन सांगते. तर लिहा द कंडिशन डिटरमाइन whether whether the loop should continue executing. काय सांगतं, तर हे करायचं, एक्झिक्यूट पुढं लूप करायचा. ते कोण सांगतं, तर कंडिशन सांगते. ओके. बरं ठीक आहे, खालवर शिवाय ना, बरोबर आहे ना. काय सांगतात कंडिशन, ते आपण बघितलं होतं ऑपरेटर मध्ये. फॉर एक्झाम्पल, आय लेस दॅन इक्वल टू 10. ही काय झाली कंडिशन. आय कवर हे करायचा, जर कंडिशन आय हा लेस दॅन 10 किंवा इक्वल टू 10 होत नाही तवर. इफ द कंडिशन इज ट्रू, लूप एक्झिक्यूट होईल आणि बाहेर येईल. इफ कंडिशन इज फॉल्स, लूप टू द स्टॉप. जर कंडिशन इज ट्रू, तर लूप एक्झिक्यूट. म्हणजे जर कंडिशन ट्रू झाली तर लूप हा एक्झिक्यूट होणार. जर कंडिशन ही फॉल्स झाली तर लूप एक्झिक्यूट होणार नाही. ओके. शेवट अपडेट. द अपडेट चेंज द व्हॅल्यू ऑफ लूप व्हेरिएबल ऑफ इच इटरेशन. ओके. चला, अपडेट काय, द अपडेट चेंज द व्हॅल्यू ऑफ द लूप व्हेरिएबल आफ्टर each इटरेशन. अपडेट काय करतं, व्हेरिएबलची, जे आपण हे इंट वरती डिक्लेअर केलं ना, याची व्हॅल्यू चेंज करतं. ज्यावेळेस येतं लूप 10 पर्यंत चालवायचं आहे, हॅलो वर्ड समजा 10 वेळा प्रिंट करायचे, तर मग हा 1 पासून जर सुरू झाली तर येतं हे इंट, एकदा प्रिंट झाला हॅलो वर्ड, त्यानंतर इथे येतं आय, हा इथं 1 येतो, आय 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. यस, इधर ट्रू. पण ट्रू झाली मग हॅलो वर्ड प्रिंट होणार. पण मग हा कंटिन्यू होणंच राहील ना. मग त्यासाठी आपण काय करतो, अपडेट करतो व्हेरिएबल, ह्या वेळची व्हेरिएबलची व्हॅल्यू अपडेट करतो. ती काय नाही करतो, अशी करतो ती. फॉर एक्झाम्पल सांगतो, आय प्लस प्लस किंवा आय मायनस मायनस. ओके. प्रत्येक इटरेशन म्हणजे एकदा लूप चालला, एकदा लूप चालला म्हणजे कसं, समजा तुम्हाला सांगितलं राऊंड, गोल, हे आपलं ग्राउंड आहे, त्याला एक राऊंड मारायचा आहे. ओके. गोल राऊंड मारायचा आहे. मग तुम्ही काय करतात, आधी सुरुवात करणार ना. ओके, 2 मिनिटं. समजा आपण एक हे काढलं, हा, ही सर्कल, हा, त्यानंतर काय होणार, हा स्टार्टिंग पॉइंट आहे समजा तुमचा. ओके. हा तुमचा स्टार्टिंग पॉइंट आहे. ओके, हा स्टार्टिंग पॉइंट आहे. आपण काय सांगितलंय,
अपडेट म्हणजे इन्क्रिमेंट व्हायला पाहिजे. समजा तुम्हाला आता पहिला लूप चालला, तुम्ही एक गोल राऊंड मारला असा. ओके, तुम्ही समजा हा पहिला एक गोल राऊंड मारला असा इथं आले, परत स्टार्टिंग पॉईंट कसे आले. पण तुम्ही ज्यावेळेस अर्धा एक मारला पहिला, त्यावेळेस एक होती. पण मग अपडेट व्हायला पाहिजे ना व्हॅल्यू. तुम्हाला जर समजा 5 राऊंड मारायचे, मग तो एक कसं थोडाच राहणार आहे. मग इथे आले परत ह्या पॉईंटला आले, तुमचं व्हॅल्यू एक नि वाढायला पाहिजे ना. दुसरा राऊंड सुरुवात व्हायला पाहिजे, म्हणजे व्हॅल्यू 2 व्हायला पाहिजे तुमच्या व्हेरिएबलची. म्हणजे तर समजा परत तुम्ही इथून मग याची व्हॅल्यू किती व्हायला पाहिजे? 2 व्हायला पाहिजे ना. आता पहिला राऊंड कंप्लीट झाला म्हणल्यावर मग याची व्हॅल्यू किती होणार? अपडेट करतं व आय प्लस 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 म्हणजे एकदा इन्क्रीमेंट करतं आय, म्हणजे एकने व्हॅल्यू वाढवतो व्हेरिएबलची. ह्या जो आय व्हेरिएबल डिक्लेअर केलाय आपण, तिची व्हॅल्यू आय प्लस प्लस काय करतं? एकदा एक वाढवतो, म्हणजे याची व्हेरिएबल व्हॅल्यू किती होईल? 2 होईल. ओके, समजा आता आपण इथं लिहिलं 2. हा, मग परत येणार, इथं येणार, मग कंडिशन चेक होणार व्हेरिएबल नंतर. 2 इज लेस दॅन or इक्वल टू 10. येस, 2 इज लेस दॅन इक्वल 10. ओके, कंडिशन इज ट्रू. आता समजा इथं आपण 5 समजा, इथं 5 आहे असं समजा तुम्ही. मग परत काय होणार? सेकंड राऊंड सुरू होणार. ओके, म्हणजे व्हेरिएबलची व्हॅल्यू कंडिशन ट्रू झाली, सेकंड इंटरेशन चालू होणार. सेकंड राऊंड इथे येणार परत मारून. ओके, परत इथे येणार, परत कंडिशन ट्रू झाली, ब्लॉक ऑफ एक्झिक्यूट झाला, मग अपडेट होणार व्हॅल्यू. पहिली व्हॅल्यू किती यायची आता? 2 झालेली. त्यानंतर इथे येणार, किती होणार? 3 होणार. ओके, 3 झाली. 3 परत इथं मग कंडिशन चेंज होणार. 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. येस, 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. मग काय कंडिशन ट्रू होणार. परत ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट होणार, परत सेकंड राऊंड मारणार. हे समजा तुमचं प्ले ग्राउंड आहे. ओके, प्ले ग्राउंड. ओके, तर असं काय होणार तुमचे, तुम्ही 5 राऊंड मारू तर तुमचा हा लूप चालणारच आहे. आणि व्हॅल्यू ही इथं आयची वाढतच राहणार आहे. ज्या वेळेस तुमची लास्ट हे व्हॅल्यू येईल. ओके, ज्यावेळेस तुमचा लास्ट व्हॅल्यू येईल, कोणती? इथं 5 येईल. ओके, इथं 5 व्हॅल्यू येईल. किती येईल? 5. मग इथे कंडिशन तर ट्रू होणार, लास्ट राऊंड होणार, 5 राऊंड होईल असा. आणि ज्यावेळेस इथं व्हॅल्यू 6 होईल, हे अपडेटचे इन्क्रीमेंटने, मग होईल 6 इज लेस दॅन इक्वल टू 5. कंडिशन फॉल्स. 6 इज नॉट लेस दॅन 5. कंडिशन फॉल्स झाली, खालचा कोड एक्झिक्यूट होणार का? मग नाही होणार. ओके, समजलंय? चल, समजलंय तुम्हाला? दोन पेज डिलीट नॉट करायचं तेच केलं. ओके, तर चला आता आपण पुढचं बघूया. ओके, झालं, कंडिशन झालं. तुम्हाला सांगितलं, समजलं लूप काय, म्हणजे जे रिपीटेडली काम करायचं आपल्याला, ते आपण काय नाही करतो, लूप नाही करतो. इटरेशनची डेफिनेशन सांगायची गरज नाही आम्हाला असं वाटतं, तर तरी सांगतो. एक्झिक्यूट अ लूप बॉडी इज कॉल्ड ॲज इटरेशन. वन एक्झिक्युशन इज ऑफ द बॉडी. म्हणजे काय? एकदा अख्खा ब्लॉक कोड रन झाला, एक्झिक्यूट झाला, म्हणजे एक इटरेशन झालं. ओके, चला आता आपण मेन टाइप्स कडे वळू. टाईप 1++, दिसतंय तुम्हाला सर्वांना? खूप अपेक्षा करतो सगळ्याला दिसत असेल. ओके, टाईप ऑफ लूप इन सी लँग्वेज. फ्लाय डबल ओ एक्स्ट्रा आला. ओके, इन सी फर्स्ट घ्या. पहिला कोणता बघणार आपण? लूप व्हाईल लूप. व्हाईल लूप. सेकंड राहील आपला फॉर लूप. ओके, थर्ड राहील आपला डू व्हाईल लूप. ओके, ओके, व्हाईल लूप. व्हाईल लूपचं काय?
लूप तर समजलाय. लूप म्हणजे काय? जे आपल्याला एक काम रिपीटेडली करायचं ते. त्याला म्हणतो आपण व्हाईल लूप. इनिशियलायझेशन, कंडिशन आणि अपडेट सांगितलंय. इनिशियलाइजेशन म्हणजे काय? फॉर एग्जांपल ना, अभी आपको बताता हूँ मैं। इनिशियल में कहाँ से शुरू करना है। जैसे कि मैंने बताया आपको कि ग्राउंड का चक्कर, जैसा एक चक्कर नंबर एक से शुरू हो करना है, पहिला ये स्टार्टिंग पासून जो आपने किया था। ओके। आणि कंडीशन मीन्स क्या? कहाँ तक जाना है। जैसे कि हमको उस ग्राउंड में 5 नंबर, मतलब 5 चक्कर होने के बाद रुकना था। इसे हम कंडीशन कहते हैं। मतलब कहाँ तक जाना है। ओके। आणि अपडेट म्हणजे मतलब आगे कैसे बढ़ना है, मतलब एक स्टेप होने के बाद आगे कैसे बढ़ना है। ओके। तो अभी हम पहला लूप इंट्रोड्यूस कर लेते हैं। तो पहले लूप का हम पहले सिंटेक्स सिंटेक्स देख लेते हैं, और उसके बाद हम एग्जांपल भी देखेंगे उसका। ओके। और उसके बाद मैं आपको एग्जांपल देने वाला हूँ आज बहुत सारे सॉल्व करने के लिए। तो आप रेडी रहना एग्जांपल सॉल्व करने के लिए। ओके। तो पहला हम शुरुआत कर रहे हैं आज व्हाइल लूप से। आप बोल रहे होंगे सर बीच में हिंदी क्यों शुरू कर दी? बस ऐसे ही आपको थोड़ा एंटरटेन हो जाए, है क्या नहीं? आपको भी हिंदी आनी चाहिए। वैसे तो मैं ट्राई करता हूँ इंग्लिश का पढ़ाने में, लेकिन सबको समझ में आना चाहिए। तो क्या है ना, जब हम अपनी मातृभाषा में बताते हैं, तो हम अच्छे से सामने वालों को बता सकते हैं ना। तो ठीक है, हमारी मातृभाषा तो मराठी है, तो हम मराठी में ही शुरू करेंगे। बट आईटी में जाना है तो इंग्लिश भी आनी चाहिए। एज अ बिजनेस लैंग्वेज आपको इंग्लिश भी सीखनी ही पडेगी। ओके। तर आपणच मराठीतच सांगणार आहे मी तुम्हाला, टेन्शन नाही घेऊ. हिंदीत असंच थोडा मूड झालता, पण आपण मराठीतच शिकवणार. तर सध्या आधी डेफिनेशन घ्या व्हाईल लूपची. द व्हाईल लूप इज an entry control. Entry control loop that checks the condition check the condition before executing 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 इधर executing कैसे रह जाता है हर बार। द लूप बॉडी। ओके। काय आहे व्हाईल लूप? काय सांगितलं इथे डेफिनेशन मध्ये? काय सांगितलंय? The while loop is an entry control loop that checks the condition before executing the loop body. म्हणजे काय? तर हा लूप काय करतो? काय करतो? काय वाटतं तुम्हाला? या डेफिनेशन समजलं असेल ना? थोडं आला असेल बुवा, हा हा असं असं काम करतोय, आलंच असेल. ओके नाही? एवढं शिकवलंय म्हणल्यावर येणारच की लूप काय, इटरेशन म्हणल्यावर काय, परत कंडिशन काय, अपडेट काय, हे सगळं सांगितलंय. लूप का करायचं हे पण सांगितलं. म्हणलं ए लक्षात काय ते लूप लगेच समजतं, आहे का नाही? वाचल्या वाचल्या. द व्हाईल लूप इज अ एंट्री कंट्रोल लूप that checks the condition before executing the body, the loop of body. Okay. काय कंट्री
सॉरी एंट्री लेवल एंट्री कंट्रोल लूप आहे म्हणजे. आणि काय सांगतोय, कंडिशन बिफोर एक्झिक्युटिंग द लूप बॉडी. बॉडी चेक एक्झिक्यूट करायच्या आधी काय करतोय, कंडिशन चेक करतोय. ओके. इफ द कंडिशन इज फॉल्स इनिशियली द लूप बॉडी विल बी नॉट एक्झिक्यूट इव्हन वन्स. म्हणजे काय, म्हणजे असं, तो व्हाईल लूप हा एक एंट्री कंट्रोल लूप आहे. म्हणजे बॉडीमध्ये बॉडी एक्झिक्यूट करण्याआधी तो काय करतो, कंडिशन चेक करतो. ओके, समजलंय. व्हाईल लूप काय आहे, एक एंट्री कंट्रोल लूप आहे. अजून काय सर, एंट्री कंट्रोल लूप म्हणजे काय नेमकं, ठीक आहे. एंट्री म्हणजे ज्यावेळेस तुमची बॉडी एक्झिक्यूट करायची त्याला आपण एंट्री कंट्रोल लूप म्हणतो. बॉडी एक्झिक्यूट करण्याच्या आधी जी कंडिशन चेक करतो त्याला आपण एंट्री कंट्रोल लूप म्हणतो. ओके. सिंटॅक्स बघा पर आधी जाऊ दे, तुम्हाला आहे ना त्याशिवाय नाही समजायचं, मला कळालंय आता. सिंटॅक्स कसं, व्हाईल कीवर्ड पहिला, नंतर कंडिशन. ओके. मग नंतर ही बॉडी. ओके. आणि इथं काय राहणार आपलं, स्टेटमेंट. याचा फ्लो कसा असतो, याच्यावर आधी ना एक आपल्याला इनिशियल करावं लागतं, इनिशियलायझेशन करावं लागतं. काय इनिशियलायझेशन. ओके. काय करावं लागतं, इथे इनिशियलायझेशन करावं लागतं. इथे इनिशियलाइज आधी सांगितलेले तीन मेन कंपोनंट कोणते लूपचे, इनिशियलायझेशन, कंडिशन आणि अपडेट. ओके. इथं काय असतं आपलं आणखीन, अपडेट एक असतं, हे सिंटॅक्स मध्ये स्टेटमेंट मध्ये येतं ते. पण चला मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आपले माणसं आहे एकदम डीप मध्ये. इथं काय असतं, अपडेट. म्हणजे ते तुम्हाला सांगितलं होतं ना, काय सांगितलं होतं अपडेट मध्ये, आपण असं काहीतरी करत होतो नाही का, आय प्लस प्लस. ते काय अपडेट आहे, आय प्लस प्लस. सर डबल का, याच कसं लिहितात माहिती का, आय प्लस प्लस. तर ते असं लिहितात, आय इक्वल टू आय प्लस वन. हा याचा लॉंग फॉर्म आहे आय प्लस प्लसचा. पण मी तुम्हाला काय सांगितलं, शॉर्ट फॉर्म. ओके, समजलंय. सर तुम्ही एक आय मायनस मायनस पण दाखवलं होतं, ते काय मग, ते पण अपडेटच आहे. ते कसं करतं अपडेट सर, आय मायनस मायनस, हे कसं वाढणार, सेम रे बाबा ओ. आय इक्वल टू आय मायनस वन, याच पण तसं. सर पण समजा आय प्लस प्लस आधी लिहिलं तर मग काय होईल, समजा आम्ही असं लिहिलं तर सर, प्लस प्लस आय, मग काय तुम्ही विचारलं, मग काय सांगू मी आता, सांगणार. कोणी सांगू नाही तर नाही सांगू, मी सांगणार तुम्ही काय होतं ते. ओके. त्याच्या आधी फक्त सध्या एवढं लक्षात ठेवा, आपलं फॉर्म्युला सिंटॅक्स काय आहे, पहिले इनिशियलायझेशन, कंडिशन आणि स्टेटमेंट. ओके. याचा फ्लो कसा होतो व्हाईल लूपचा, मग सेम असा, पहिले इनिशियलायझेशन होणार, मग युद्ध येणार, मग कंडिशन चेक होणार, कंडिशन ट्रू झाली तर ही आतली बॉडी एक्झिक्यूट होणार. ओके. आणि ही स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं बॉडी, मग हे अपडेट होणार आपलं. अपडेट झालं का परत इथं येणार आणि कंडिशन चेक होणार. कंडिशन जर फॉल्स झाली तर काय होणार, एक्झिट होणार लूप. ओके, समजलंय. हो समजलंय. मग आता काय, मग सर काय करा, आम्हाला आहे ना प्रिंट करून दाखवा लूपचा मध्ये ना 1 ते 5 नंबर एक जण बोलतोय. चला मग आता आपण ते बघूया. पण ते आधी तुम्हाला सांगितलं होतं मी, एक मी आय प्लस प्लस काय आणि आय मायनस मायनस काय. ओके,
समजा मी इंट एक आय इक्वल टू 1 हे व्हेरिएबल डिक्लेअर केलं आणि त्याला काय केलं, प्रिंट केलं, प्रिंट एफ पर्सेंट डी आणि आय. ओके, मग काय व्हॅल्यू आहे इथं, काय व्हॅल्यू आहे इथं बघा, 1 येते, येते 1 येते ना, हो येते राव सर, दिसतंय तुम्हाला हे सगळं दिसतंय. आता मोठं गेलं तुमच्यासाठी, थोडं जादाच मोठं झालंय, थोडं मायनस करतो. ओके दिसतंय 1 येते. मग आपण काय करू, आय प्लस प्लस करू. ओके, आणि परत ह्या आयला प्रिंट करू, नुसतं आयला प्रिंट करू, बॅकवर्ड स्लॅश एन लावू म्हणजे नेक्स्ट लाईनला येईल. ओके, 2 मिनिट लगेच चालली व्हॅल्यू 12 नाही येते. सॉरी, इथं बॅकवर्ड स्लॅश एन लावायला पाहिजे नव्हता, तर खालच्या लाईनला लागला याला माझ्याकडून. ओके, काय रायची व्हॅल्यू तर 1 आहे, खाली परत 2 आली, तर काय करतं, आय प्लस प्लस, तुम्हाला डिफरन्स काय सांगत होता, प्लस प्लस आयचा आणि आयचा, हा ना, सांगतो टेन्शन नका घेऊ. याचं काय होतं, इथं आयची व्हॅल्यू 1 आहे, इथं आली, हे काय आपण करतो, प्रिंट एफ आयची व्हॅल्यू प्रिंट केली, पण नंतर काय झालं, आयची व्हॅल्यू 1 ने वाढली. तुम्हाला सांगितलं होतं त्याचा लॉंग फॉर्म कसा आहे, आपण हा शॉर्ट फॉर्म लिहितो. ओके, सांगितलं होतं ना. मग तिथं परत आयची व्हॅल्यू आता किती प्रिंट होईल, आयची व्हॅल्यू देऊन आय प्लस प्लस 1 ने वाढली 1, आय म्हणजे कसं झालं हे सगळं सांगितलं होतं, मग कसं होणार, आय इक्वल टू आयची व्हॅल्यू काय 1 प्लस आयची व्हॅल्यू 1 ने वाढणार, म्हणजे आयची व्हॅल्यू आधी किती झाली इथं स्टोअर 2, मग इथे प्रिंट किती झालाय 2. ओके बरोबर, मग सर आय मायनस मायनस आय. आता तुम्हाला सांगतो, समजा मी हा आधी प्लस प्लस घ्यायचं होतं ना, प्लस म्हणजे इथं किती आय 1 आहे, आणि समजा आय प्लस प्लस घेतलं, आता आधी आधी किती झाली तिथे 1 झाली बरोबर, पहिल्या याची व्हॅल्यू, आता किती होते बघा, दोन्हीकडे 2 झाली. तर समजा आपण पहिलं कमेंट आउट करू. ओके, हा 2 झाली, पण आपण तो 1 केली, सर मग आता ज्यावेळेस इकडे माग प्लस प्लस लिहिलं त्यावेळेस 1 आलतं, आधी लिहिलं, तर आय च्या आधी जर प्लस प्लस लिहिलं, प्लस प्लस आय लिहिलं, तर ते काय सांगतं, आधी इन्क्रीमेंट करा व्हॅल्यू आणि मग यूज करा, म्हणजे पहिले आधी काय होणार, व्हॅल्यू वाढणार आणि मग यूज होणार. आणि आय प्लस प्लस काय सांगतं, आधी आहे ते मला यूज करा आणि नंतर वाढव इन्क्रीज करा, फर्स्ट इन्क्रीज, हे काय सांगतं, फर्स्ट इन्क्रीज देन यूज. ओके, हे काय सांगतं, फर्स्ट इन्क्रीज इन्क्रीज देन यूज, आणि हे काय सांगतं, आय प्लस प्लस फर्स्ट यूज देन इन्क्रीज. ओके, समजला याच्यातला डिफरन्स काय आहे. चला आता आपण काय होतं, आपल्याला नंबर प्रिंट करायचे होते. ओके, तर चला आपण मग आता काय करू, सुरुवातच करू आपल्या व्हाईल लूपला. ओके, व्हाईल व्हाईलला त्याच्या आधी काय सांगितलं तुम्ही, आपल्याला इनिशियलायझेशन 3 कंपोनंट विसरायचे नाही लूप मध्ये, कळलं. पहिलं काय इनिशियलायझेशन, मग मी काय केलं, आय इक्वल टू कवर किती प्रिंट करायचं आपल्याला, सर आपल्याला आहे ना 1 2
फाईव्ह प्रिंट करायची. केलं. मग आता मी इथे लिहिणार व्हाईल. मग इथं काय होतं आपलं मग व्हाईलच्या कीवर्ड नंतर कंडिशन काय लिहायची कवर आय इज लेस दॅन आणि इक्वल टू फाईव्ह. ओके. तवर काय करायचं प्रिंट एफ करायचं आपल्याला सर. तुम्ही विसरले काय सर? नाही रे मी तुमचं लक्षात आहे तुम्हाला विचारतोय. काय करायचं प्रिंट आपल्याला आय करायचा आणि बॅकवर्ड स्लॅश यन का तर फॉर द नेक्स्ट लाईन. ओके. आता बघा आउटपुट काय येते. सॉरी एरर आहे ना. इथं आपलं सेमिकोलॉन द्यायचं राहिलं. सी लँग्वेज इथं केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. ओके. अरे काय ना आउटपुट. अरे 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 अरे. ओ हे बघा वन 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 सगळे चालले. ह्यो काय झालाय फॉल झालाय लूप. का बर का बर फॉल लूप झाला. काय असं नुसतं वन 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 येत होतं तुम्ही बघितलं असं खाली मॅच सिलेक्ट करायला गेलो तरी वन वन येत होतं. काय येत होतं कारण की आपण आय प्लस प्लस केला नव्हता. तो काय होता फॉल लूप होता. फॉल लूप हा कधीच क्रिएट होऊन द्यायचा नाही. त्याने आपल्या लॅपटॉपची मेमरी भरते स्टोरेज भरते. समजलं का? त्यामुळे फॉल लूप कधीच तयार होऊन द्यायचा नाही. आता बघा आता झालं फक्त 1 ते 5 स्प्रिंट. काय झालंय कसं झालंय सर? ही जादू कुठून झाली कशी झाली समजले नाही. सांगतो तुम्हाला जादू मी कशी झाली काय झाली. ओके. तुमच्यासाठीची मी इथं नो नो सगळे इन डिटेल सांगणार मी तुम्हाला. टेन्शन घेऊ नका. आहे का नाही मी काय लाई तशी. तर काय झालं कंडिशन आय व्हेरिएबलची आपण पहिलं सांगितलं होतं इनिशियलायझेशन करायचं. ओके. इनिशियलायझेशन केलं आपण. इथं इनिशियलायझेशन केलंय. ओके आय ची व्हॅल्यू काय दिली 1. इथं आला मग काय झालं इथं आला. ओके कंडिशन कशी आला 1. काय झालं इथं कंडिशन चेक झाली. कमेंट करून दाखवतो 1 इज लेस दॅन आर इक्वल टू 5 आहे. यस आहे. कंडिशन काय आली ट्रू झाली. मग काय कर प्रिंट कर कायला आयला आयची व्हॅल्यू किती 1 आहे. इथं प्रिंट केला 1 लगी समजलं. हा 1 प्रिंट झाला. इथं काय झाला 1 प्रिंट झाला. परत आपलं काय होतं इथं अपडेट झाला. आयची व्हॅल्यू इथं प्लस प्लस केली म्हणजे किती झाली आयची व्हॅल्यू 2 झाली. आता 1 + 1 = 2. इथं आले परत कंडिशन कशी इथं आलं 2 इज लेस दॅन इक्वल टू 5. यस 2 इज लेस दॅन 5. ओके कंडिशन इज ट्रू. मग इथं आलं इथं काय झाले आयची व्हॅल्यू प्रिंट करायची आपल्याला. आयची व्हॅल्यू किती इथं आधी 1 होती. इथं प्लस प्लस केली आता किती झाली 1 झाली. 1 2 झाली का सॉरी 2 झाली. मग इथं प्रिंट केला त्याने 2. हे बघा इथं आला असं बॅकवर्ड स्लॅश एन मुळे नेक्स्ट लाईनला. ओके दिसतं इथं खाली. देन परत आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली. कशी झाली 2 + 1 आपण सांगितलं होतं 2 + 1 = 3 झाली आता. ओके. आई 10 ला परत. ओके. आय इज लेस दॅन इक्वल टू 5. यस कंडिशन इज ट्रू. परत काय झालं आय तिथं प्रिंट झाला किती 3. परत तिथं आला काय झालं 4 झालं. आयची व्हॅल्यू लक्षात येत आहे. आयची व्हॅल्यू 4 झाली आता. इथं आला परत कंडिशन चेक 4 इज लेस दॅन 5. यस कंडिशन इज ट्रू. मग आला ब्लॉक मध्ये. येस इथं काय आयची व्हॅल्यू आता सध्या 4.
फोर प्रिंट झाला, इथं दिसतंय खाली फोर प्रिंट झाला. ओके. लग परत नंतर मग आता आयची व्हॅल्यू किती झाली? 5 झाली. इथं आला, इथं चेक झाले. आय 5 इज लेस दॅन 5 ऑर इक्वल टू 5. लेस दॅन आणि इक्वल टू. लेस दॅन म्हणजे 5 पेक्षा जरी 5 असेल, 5 पेक्षा जरी 5 कमी दाखवा लेस दॅन असेल, तर 5 हे लेस दॅन नाही. पण इक्वल टू म्हणजे बरोबरीचे आहे का? येस, 5 हे 5च्या बरोबरीचे आहे. मग इथं आला, आता आय प्रिंट झाला म्हणजे काय? 5 प्रिंट झाले. 5 ची व्हॅल्यू किती आता? 5. इथं आला, इन्क्रीमेंट झाला. आय ची व्हॅल्यू काय गेली? 6 झाली. 6 इज लेस दॅन 5. नो. आणि इक्वल टू 5. नो. इथं काय झालं मग? कंडिशन फॉल्स. मग एक 6 प्रिंट झाले का? नाही झाली. का नाही झाली? आयची व्हॅल्यू तर 6 झाली, खाली प्रिंट का नाही झाली? कारण आपली कंडिशन फॉल्स झाली. मग हा ब्लॉक ऑफ कोड त्याने एक्झिक्युट केला का? नाही केला. मग तुम्ही म्हणता ना सर, खाली आता आयची व्हॅल्यू आपण जर प्रिंट केली तर किती प्रिंट होईल? 6च प्रिंट होणार बाळा. प्रिंट एफ पर्सेंट डी, सॉरी पर्सेंट डी बॅकवर्ड स्लॅश एन. आता आपण इथं आय प्रिंट करून दाखवतो तुम्हाला. त्यासाठी सर बोलत होते आय प्लस प्लस होतंय, मग खाली खरंच होती का? नुसतं सर बोलते. तर हे बघा इथं 6 प्रिंट होते. मग ते फॉर लूपच्या खाली दिसत आहे का नाही तुम्हाला? तुम्हाला भरोसा नाही ते ब्लॉक ऑफ कोड. का भरोसा ठेवता तुम्ही माझ्यावर नाही का? तर तुम्हाला दाखवतो. आता बघा, हा ब्लॉक ऑफ कोड आपला व्हाईल लूप इथवरच आहे. ओके, एवढाच आपला व्हाईल लूप आहे. आता बघा, दिसतंय खाली 6 इथे, हे लाईन नंतर आले. ओके, समजलं सर्वांना? सर्व जर परत एकदा 6 प्रिंट केले तर आहे का? तुम्ही म्हणतानच ना. मग किती 7 होईल का व्हॅल्यू? नाही होणार, कारण की आता त्या ब्लॉक मध्ये जातच नाही ना एक्झिक्यूट करायला. मग काय होणार आता? डबल 6 प्रिंट होणार. दिसतंय इथं डबल 6 प्रिंट झालेली. चलो, व्हाईल लूप समजला सर्वांना? काय व्हाईल लूप? व्हाईल लूप काय आहे? एक एंट्री कंट्रोल लूप आहे, जो कंडिशन आधी चेक करतो. बॉडी लूपची बॉडी एक्झिक्यूट करण्याच्या आधीच कंडिशन चेक करतो. सर पण हे लईच थोडं लॉंग होतंय ना, आहे ना? तुम्ही म्हणता सर लईच मोठं होतंय हे. काय आधी इनिशियलायझेशन करा, परत व्हाईल लूप लिहा, आहे का नाही? होतंय ना, इथं इनिशियलायझेशन करा, परत इथं व्हाईल लूप लिहा, परत इथं ब्लॉक ऑफ कोड लिहा. लय मोठं होतं आहे ना, असं वाटत असेल सर. त्यासाठी मग मी तुम्हाला शिकवणार आहे एका लाईनीचा लूप, ज्याच्यात कंडिशन पण एका लाईनीत, इनिशियलायझेशन पण एका लाईनीत, आणि अपडेशन पण एका लाईनीत. सर असा कोणता लूप आहे? कोणता लूप आहे? आणि तुम्हाला सांगितलंय इथं आहे ना, हे करायचं, अपडेटेड हे लिहायचं, कारण कंडिशन हे नाही जाऊन द्यायच्या, फॉल्स नाही जाऊन द्यायच्या. कारण की याने काय तुम्हाला दाखवलं मग का, एक जर लिहिलं नाही तर ते एक एक किती प्रिंट होत, आणि ते काय करतं? मेमरी स्टोरेज करतं, नाही का नाही? सर आता तुम्ही बोलले लूप, त्याचं काय आहे का नाही? आहे ना, काय आहे सर? तर त्याचा ऑप्शन आहे, कोणता आहे? NASS फॉर लूप. ओके, चलो फॉर लूप को स्टार्ट करते हैं अभी. घ्या डेफिनेशन ऐकून घ्या एकदा, चांगले ध्यानपूर्वक ऐका.
The for loop is an entry control loop that combine the the initialization, condition, checking, and update in a single statement. Okay, the for loop is an entry control loop. Okay, 2 मिनिटं वेट गाईस प्लीज. ओ गाईस कुठं होता आपण? लूप्स. सॉरी, लूप्स. लूप स्टार्ट करायचे होतं नाही का आपल्याला? लूप्स, सॉरी, फॉर लूप स्टार्ट केला होता आपण. काय सांगितलं डेफिनेशन म्या? द कंडिशन फॉर लूप, सॉरी, डेफिनेशन फॉर लूप सांग ऐका. The for loop is an entry control loop that combines the initialization, condition checking, and update in a single statement. काय सर बोलले समजलंच नाही तुम्ही? हाय का नाही? काहीतरी बोलले पण तुम्ही. बरोबर आहे का नाही? ऐका मग मराठीत. इंग्लिश लवकर समजत नाही मला माहिती आहे तुम्हाला. फॉर लूप काय करतो? हा एक पहिली गोष्ट एंट्री कंट्रोल लूप आहे. एंट्री कंट्रोल लूप म्हणजे काय तुम्हाला आधी मग सांगितलेलं आहे. काय आहे एंट्री कंट्रोल लूप म्हणजे? एंट्री कंट्रोल लूप म्हणजे जो बॉडी एक्झिक्यूट करण्याआधीच कंडिशन चेक करतो त्याला म्हणतात एंट्री कंट्रोल लूप. ओके सर, समजलं एंट्री कंट्रोल लूप. तुम्ही सर कंबाईन काहीतरी बोलले होते. इनिशियलायझेशन, कंडिशन चेकिंग अँड अपडेट हे सगळं सिंगल स्टेटमेंट मध्ये करतो. तो कोणता? फॉर लूप. इथं कसं वेगवेगळं लिहिलं आपण, आधी वरती इनिशियलायझेशन, मग कंडिशन, मग खाली स्टेटमेंट. तसं याचं इनिशियलायझेशन, स्टेटमेंट, अपडेट सगळं एकाच लाईनीत. तसं डेफिनेशन घ्या आधी तुम्ही. मग द फॉर लूप is an entry control loop that combines initialization, condition checking, and update in a single statement. ओके. समजलं डेफिनेशन काय? आज तर आता यावेळेस तर डेफिनेशन सांगायच्या आधीच तुम्हाला सांगितले काय. तर डायरेक्ट टाइमपास न करता सिंटॅक्स. ओके, सिंटॅक्स काय माहितीची? फॉर कीवर्ड आपण व्हाईल लिहू नाही तर फॉर लिहू किंवा डू व्हाईल लिहू. फॉर व्हाईल हे कीवर्ड येणार म्हणजे येणारच त्या सिंटॅक्स मध्ये. ओके, मग काय राहणार सर? चालू फॉर तर लिहिलं, पुढं काय? इनिशियलायझेशन. ओके सर, इनिशियलायझेशन मीन्स काय हो सर? इनिशियलायझेशन, इनिशियलायझेशन म्हणजे काय माहिती नाही तुम्हाला? इनिशियलायझेशन म्हणजे व्हेरिएबल डिक्लेअर करणे. स्पेलिंग चुकली. इनिशियलायझेशन. ओके, मग काय कंडिशन? ओके, मग काय अपडेट, आणि नंतर तुमचं स्टेटमेंट. सर हे तर आपण व्हाईल लूप मध्ये पण बघितलं होतं बरोबर. पण व्हाईल लूप मध्ये इनिशियलायझेशन कुठं बघितलं होतं? फार वरती इथं.
नंतर मग बघितलं आपण कंडिशन व्हाईल नंतर अपडेट तर पार स्टेटमेंट नंतर आलं. ओके ना. तर हा फायदा आहे फॉर लूपचा, की एकाच लाईन मध्ये येतो. आणि ज्या गोष्टी तुम्ही फॉर लूप ना करू शकता त्या गोष्टी तुम्ही व्हाईल लूप ना पण करू शकता. आणि ज्या गोष्टी तुम्ही व्हाईल लूप न करू शकता त्या गोष्टी तुम्ही फॉर लूप ने पण करू शकता. ओके. ज्याला जो आवडल तो यूज करायचा. मला तर फॉर लूप आवडतो. ओके नाही. सर मग तुम्ही एवढं म्हणतात व्हाईल लूप मी जे करू शकतो ते आपण फॉर लूप पण करू शकतो. मग सर तुम्ही मग काय करा, प्रिंट करून दाखवा मग सारखेच नंबर म्हणता की नाही. म्हणणारच ना तुम्ही. मी पण करून दाखवतो ना मग. बघितलं आपण सिंटॅक्स काय वापरला होता मग फॉर कीवर वापरला होता आहे का नाही. तुम्ही म्हणता हो सर. नंतर काय लिहिलं इनिशियलायझेशन लिहिलं म्हणजे व्हेरिएबल डिक्लेरेशन लिहिलं. केलं व्हेरिएबल डिक्लेअर, तिची व्हॅल्यू पण दिली. ओके सर मग 5 पर्यंत प्रिंट केली. मग आता पण 5 पर्यंत प्रिंट करू. ओके सर अपडेट केलते मग अपडेट करू चाल. सर प्रिंट केलती मी प्रिंट राहिलं नाही का. प्रिंट एफ backward slash en for the next line. ओके ओके सर रन करून दाखव. केला आला. ओके हो ओके सर. ड्रॅग अँड ड्रॉप करून दाखवू. सांगायची गरज आहे मला, असं मला नाही वाटत तुम्हाला सांगायची गरज आहे फॉर लूप ड्रॅग अँड ड्रॉप करून. तरी एकदा सांगतो. काय केलं, व्हॅल्यू घेतली एक व्हेरिएबल डिक्लेअर केला आय 5 पर्यंत प्रिंट करायचं त्याची व्हॅल्यू 1 दिली. स्टार्टिंग पॉईंट दिला. कंडिशन दिली कुठपर्यंत जायचं त्याला. कुठपर्यंत जायचं 5 पर्यंत जायचे. आणि प्लस प्लस करायचं. इथं काय होतं आय आय 5 आय ची व्हॅल्यू किती 1. 1 इज लेस दॅन 5 or इक्वल टू 5. ओके 1 is less than or equal to 5. Yes condition true. मग काय होतं इथं प्रिंट होतो. प्रिंट झाला 1 लगेच. ओके परत इथं आलं आय ची व्हॅल्यू 2 झाली. आता प्लस प्लस झाली. इथं आली परत 2 आय 2 इज लेस दॅन 5 इक्वल टू 5. 2 इज लेस दॅन or equal to 5. Yes condition is true. 2 is less than 5 equal to 5. परत इथं आलं 2 प्रिंट झाले. 2 झाले परत इथं आलं. इथून इथे येतं. ओके इथून ह्या आय पासून प्रिंट झाल्यानंतर इथे येतं. इथं आय प्लस प्लस होतो 3 झाला. मग इथे येतं कंडिशन चेक करायला. 3 इज लेस दॅन इक्वल टू 5. येस 3 इज लेस दॅन 5 कंडिशन इज ट्रू. परत इथे येतं. परत प्रिंट होतं. समजलं. नसेल समजलं तर एकदा हाच कोड मी काय करतो इकडे घेतो आपल्या ह्याच्यात. तुला तुम्हाला थोडं पेंट वर रन करून दाखवतो. काही का नाही. ओके काय होतं आय इनिशियलायझेशन झालं इथं. ओके I1 आहे समजलंय. I1 म्हणलं इथं काय होतं कंडिशन चेक 1 इज लेस दॅन इक्वल टू 5. यस कंडिशन काय होणार ट्रू होणार. समजा इथं 1 आहे आता. ओके कंडिशन ट्रू झाली. इथे 1 प्रिंट झाला. ओके मग इथं आलं परत सेकंड टाइम. इथं आलं इथं काय होतं प्लस प्लस झाला. आय काय झाला प्लस प्लस झाला. आयची व्हॅल्यू किती झाली 2 झाली. इथं आलं 2 इज लेस दॅन इक्वल टू 5. यस कंडिशन काय झाली ट्रू झाली. इथं आलं 2 प्रिंट केलं. परत इथं 3 झालं. प्लस प्लस झालं नाही इथं प्लस प्लस होतं. प्रिंट झाल्यानंतर प्लस प्लस होतं. इथं 3 झालं. 3 इज लेस दॅन 5 or equal to 5. Yes 3 is less than 5 condition once against true. Always इथं प्रिंट. असंच इथं 4 प्रिंट होणार आणि मग 5 प्रिंट होणार. 5 प्रिंट झाल्यानंतर 5 प्रिंट झाल्यानंतर काय होणार 6 होणार व्हॅल्यू आयची.
ओके. 6. 6 इज लेस दॅन 5. नो, कंडिशन काय होणार? फॉल्स होणार. मग काय होणार? फॉल्स होणार. कंडिशन फॉल्स झाली, मग हे ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट होणार का? नाही होणार. कंडिशन फॉल्स झाल्यावर हा कोड एक्झिक्यूट होणार नाही. म्हणूनच याला एंट्री कंट्रोल लूप म्हणतात. ओके. सर मग लूप ना आपण एवढंच करू शकतो का? नाही, आणखीन काहीतरी करू शकतो. काय करू शकतो सर? सर काय करू शकतो? समजा तुम्हाला 70चा पाडा, 17चा पाडा हे करायचा आहे, सांगितलंय कोणतरी लिहायला, पण तुम्हाला येत नाही. मग तुम्ही कोड लिहू शकता. इथे एक व्हेरिएबल डिक्लेअर करू आपण. काय? इन. काय करू? एखादा नम. ओके. इक्वल टू 17. मग आता सर पाडा 10 पर्यंत राहतो, मग कवर चाललं पाहिजे ना आपलं, 10 पर्यंत चाललं पाहिजे. ओके. आपण प्रिंट काय करणार? 17चा पाडा मल्टिप्लिकेशन करणार. इथं काय करणार मग? न. ओके. समजलंय? आता बघा 17चा पाडा प्रिंट होणार इथे. तो पण सांगतो कसा होणार. ओके, येतोय का इथं? 17 एके 17, 17 दूने 34, 17 त्रिक 51, 17 चौक 68, 17 10 170. आता तुम्ही कोणता? आता समजा युजर इनपुट पण घेऊ शकता तुम्ही. लिहू शकता. प्रिंट एफ, एंटर अ नंबर, यू कॅन चूज एनी नंबर यू वॉन्ट टू. असे वेगवेगळे देऊ शकता. विच नंबर यू वॉन्ट टू प्रिंट टेबल वगैरे, आणि स्कॅन स्टोअर करायचं, आणि त्याच्यात स्टोअर केलं ते व्हेरिएबल इथं द्यायचं. डन. तुमचं प्रिंट होईल टेबल. आता हे कसं झालं पण हे महत्वाचं आहे ना. तर काय झालं, एक नम आहे व्हेरिएबल, त्याची व्हॅल्यू आपण 17 दिली. मग इथं काय येतं? एक आहे व्हेरिएबल डिक्लेअर केला, इनिशियल केला, इनिशियलायझेशन केलं. कुठवर चालायचा? 10 पर्यंत चालायचं. म्हणजे काय करायचं? समजा हे नमचं समजा विशेष बाजूला ठेवा. काय करायचं आपल्याला? 1 to 10 प्रिंट करायची अशी. कसे प्रिंट करायचे? लाईन बाय लाईन, लाईन बाय लाईन. 1 2 3. ओके. असं प्रिंट करायचंय. मग इथं आलं, इथं प्रिंट करतो. आय प्रिंट. पण त्याच्या आधी काय लिहिलं आपण? इथं मल्टिप्लिकेशन लिहिलं. मग इथं काय लिहिलं आधी? काय प्रिंट होणार? 17. ओके. पण इंटू केलंय त्याला आपण 1. मग काय प्रिंट होणार? इक्वल टू 17. इथं तसंच, आधी 17, त्याला मल्टिप्लिकेशन 2, इक्वल टू प्रिंट काय आलं? 34. ओके. असंच ते होणार. पण मग आता तुम्हाला एक टास्क आहे. तुम्हाला असंच एक युजर इनपुटचा टेबल हे करायचं आहे, पण त्याचं आउटपुट कसं आलं पाहिजे? असं आलं पाहिजे. 17, 17 दूने 34, 17 त्रिक 51. असं तुमचं आउटपुट आलं पाहिजे. असा यूज करून तुम्ही फॉर लूपचा यूज करा किंवा व्हाईल लूपचा, पण असं आउटपुट मला आलं पाहिजे. असं कुठं आलं पाहिजे? अप टू 10. कितपर्यंत आलं पाहिजे? 10 पर्यंत आलं पाहिजे. ओके. झालं पाहिजे असे 10. नाही झालं पाहिजे आउटपुट 170. पण इथं काय दिलाय? मी दिले नंबर. इथं युजर इनपुट घेस तुम्ही. ओके. हे तुम्हाला टास्क आहे ना, असा टेबल प्रिंट झाला पाहिजे.
ओके, तो चलो अभी इसी के साथ क्या करते हैं हम, शुरुआत अभी डू व्हाइल लूप की। डू व्हाइल लूप काय करायचं आपल्याला, डू व्हाइल लूप काढून टाकू मी सगळं आता इथून. हो सर, काढून टाका. होमवर्क लक्षात राहील. राहील. असं होणारच नाही, तुमच्या लक्षात राहणार नाही. काय डू व्हाइल लूप, डू व्हाइल लूप सर, डू व्हाइल लूपची इन केसेस काय डेफिनेशन असेल? सर तेच मग आता तुम्ही दोनदा याचं सांगितलंय, द एंट्री कंट्रोल लूप. एंट्री कंट्रोल लूप याच्यात तसंच काय असेल? तर नाही, हे दोन एंट्री कंट्रोल लूप आहे. डू व्हाइल लूप हा एक्झिट कंट्रोल लूप आहे. काय आहे? एक्झिट कंट्रोल लूप. ओके. एक्झिट कंट्रोल लूप म्हणजे काय? तर घ्या त्याच, द लूप बॉडी एक्झिक्यूट फर्स्ट and then the condition is checked. सर समजून राहिलं, तुम्ही आधी म्हणत होते बाकीचे लूप कंडिशन. फॉर लूप आणि व्हाईल लूप हा आधी कंडिशन चेक करतो, मग बॉडी एक्झिक्यूट करतो. पण डू व्हाईल लूप तसं नाहीये. डू व्हाईल लूप काय करतो, आधी बॉडी एक्झिक्यूट करतो आणि मग कंडिशन चेक करतो. आणि याचं दिअर फोर मध्ये समजा समजा सांगायचं म्हणलं तर कसं, द लूप एक्झिक्यूट ऍटलिस्ट वन टाइम. आधी बॉडी एक्झिक्यूट करत असल्यामुळं हा लूप कंडिशन फॉल झाली तरी एकदा लूप रन होतो म्हणजे होतोच. सिंटॅक्स कसा आहे तर असा आहे सिंटॅक्स, बघून घ्या. ओके, काय पहिले डू कीवर्ड, त्यानंतर बॉडी येते पहिली गोष्ट. इथं काय येणार आपलं, स्टेटमेंट. स्टेटमेंट ओके. आणि मग इथे येणार व्हाईल कीवर्ड वापरून कंडिशन. ओके. आणि सेमी बोर्ड काही समजलं नाही. डू व्हाईल, टेन्शन घेऊ नका, समजा. डू व्हाईल लूप काय करतो, समजा तुम्ही बघा एटीएम मध्ये गेले, तुम्हाला डायरेक्ट पेमेंट कॅन्सल करायचं असं काही, एटीएम इन केल्यावर बघा एक पॉपअप येतो. आणि त्यानंतर जर तुम्ही काय येतं, ती ऍटलिस्ट कंडिशन एकदा तरी ट्रू होती. त्यांची कंडिशन ट्रू आहे का, तुम्ही ज्यावेळेस एटीएम इन्सर्ट करता त्यावेळेस ते सिलेक्ट करायला ऑप्शन येते का देतात, एकदा तरी देतात. ते डायरेक्ट कॅन्सलचं वगैरे ऑप्शन आपण नाही काढू शकत ना. एकदा तरी तो रन होतो म्हणजे होतोच तो लूप, त्याला म्हणायचं डू व्हाईल लूप. कंडिशन चुकीची असेल तरी एटीएम इन्सर्ट केलं ते वर समोर पॉप येतं, तुम्हाला इन्क्वायरी करा, विड्रॉ, हे ऑप्शन येतात. एकदा तरी येतात, एकदा इन्सर्ट केलं का एकदा येतात. मग नंतर कंडिशन काही का असना, तिकडे फॉल्स का असना, पण ते येतात. त्यावेळेस आपण त्या काम जर करायचे असेल आपल्याला, तर आपण डू व्हाईल लूप यूज करतो. याचं काय, डू व्हाईलचं फ्लो रन व्हायचा तर पहिलं आपली बॉडी एक्झिक्यूट होणार, मग कंडिशन देऊन चेक होणार. आणि जर ट्रू असेल कंडिशन तर परत येऊन परत स्टेटमेंट रन होणार, रिपीट होणार. आणि जर कंडिशन फॉल्स असेल तर फक्त एकदाच ही स्टेटमेंट रन होणार. ओके सर, चला एक्झाम्पल बघू. तुम्हाला आहे ना जसं समजायचं नाही मला माहिती आहे. काय सांग, डू
कीवर्ड काय सांगितलंय? इंट आय इक्वल टू 10 सॉरी 1 आणि नंतर काय सांगितलं डू, त्यानंतर बॉडी एक्झिक्यूट केली आपण. डू नंतर काय करतो, बॉडी काय करतो, प्रिंट एफ %d बॅकवर्ड स्लॅश n फॉर नेक्स्ट लाईन आणि आय ला प्रिंट करतो आपण. ओके. सो आणि द आय प्लस प्लस देन आपण इथं लिहितो कंडिशन व्हाईल कंडिशन आय म्हणजे समजा 10 पर्यंत प्रिंट कर लेस दॅन और इक्वल टू 10 आणि इथं आहे द्यायचं. ओके ओके. आता तुम्ही बघू शकता 10 पर्यंत प्रिंट होता. सॉरी सॉरी सॉरी, इथं है द्यायची गरज नाही का? 2 मिनिटं. अरे हो, इथं गॅप खूप दिलाय का मी? I is less than. Wow, okay. Return 0. अरे काय एरर आहे बाबा? ओके, एरर सॉल्व झाला. तिथे गॅप खूप होता, ते समजत नव्हतं. ओके, झालं 10 पर्यंत प्रिंट. ओके, हे कसं आहे समजलं? पहिलं काय आलं इथं आय ची व्हॅल्यू 1, इथं आलं 1 प्रिंट झाला. नंतर आय ची व्हॅल्यू 2 झाली, इथं मग कंडिशन चेक झाली, कंडिशन ट्रू मग परत तिथं 2 येऊन प्रिंट झाला. परत व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली, किती झाली 3 झाली, परत इथं आला, इथं चेक झाली कंडिशन, कंडिशन चेक झाली 3 इज लेस दॅन और इक्वल टू 10, यस कंडिशन इज ट्रू. परत आला, परत इथं प्रिंट झाला, परत व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली, अपडेट झाली, 5 झाली, सॉरी 4 झाली. तर असं करू तर 10. ओके, तर मग आता मी काय करतो, इथे देतो 20. आता ही कंडिशन फॉल्स आहे. ओके, आता प्रिंट व्हायला पाहिजे का काही? त्या लूप मध्ये होत होतं का? नाही. याच्यात पण व्हायला पाहिजे का? 20. 2 मिनिटं. अनएक्सेप्टेड एरर काय आला? अरे बाबा ओ, काय एरर देता तुम्ही? हा ओके, 20 प्रिंट झाला, कंडिशन तर फॉल्स आहे नाही तर मग कस काय प्रिंट झाला? तर आपला डो व्हाईल लूपची तीच खासियत आहे, ऍटलिस्ट 1 टाइम रन होतोच, तिची बॉडी एक्झिक्यूट होतेच. ही आपल्या डो व्हाईलची खासियत. ओके, ऍडव्हान्टेजेस काय आपल्या डो व्हाईल लूपचे? पहिलं, एक्झिक्यूट ऍटलिस्ट 1 टाइम, एकदा तरी तो रन होणार म्हणजे होणार. आणि मग काय अजून काय सांगू शकतो, सुटेबल फॉर मेन्यू ड्रिव्हन प्रोग्राम. तुम्हाला मी ऍप्लिकेशन आहे, समजा तुम्हाला एक एटीएम इन्सर्ट केले, आज चालते म्हणजे चालते. युजर इंटरॅक्शन सिस्टम परत त्याच्यातून, ते एक एक्झाम्पल होईल याचं. ओके, फॉल्स लूप तुम्हाला मी दाखवलेला आहे बघा. ओके, फॉल्स लूप काय, इथं फक्त कंडिशन ट्रू करायची. समजा मी इथं 1 दिला आणि इथं दिलं मी हॅलो वर्ड, हॅलो बॅकवर्ड स्लॅश n. आता ही कंडिशन काय आहे, कंटिन्यू ट्रू आहे, तर हे काय आहे, फॉल्स हे एक्झाम्पल आहे. हे बघा, आता हे तुम्ही हे बघा, हॅलो हॅलो वरती जाते वरती जाते, हा मी सिलेक्ट करतोय तर ते वरती जातं ऑटोमॅटिक. मी याला क्लोज करतो, तर हे काय आहे, एक फॉल्स, हे काय म्हणतात त्याला, फॉल्स इनिशियलायझेशन आहे, कंडिशन फॉल्स. हे काय होतं, मेमरी खूप खातं लॅपटॉपच्या आपलं, त्यामुळं त्यापासून वाचायचं. आणि काही क्वेश्चन असेल लूप्स बद्दल तर तेव्हा तुम्ही कमेंट सेक्शन विचारू शकता, कमेंट सेक्शन मध्ये, किंवा तुम्ही आपलं
इन्स्टा आयडी आहे क्रॅक पाथ अंडरस्कोर, त्याच्यावर सुद्धा तुम्ही मला मेसेज करू शकता. त्यावर पण आपण सी लँग्वेजचे टाकीत असतो. शॉर्ट फॉर डेफिनेशन तुमच्या लक्षात राहा. सगळं बघतो पण आपण अँड्रॉइड हे नाही बघत ऍडव्हान्टेजेस ऑफ काय बरं का. तर ठीक आहे तुम्ही ते बघा. मी ऍप्लिकेशन सांगतो कसल्या प्रकारचे तयार होतात त्याच्यात. युजिंग फॉर लूप. समजा तुम्हाला ऍरे ट्रान्सफर असेल तर ऍरे शिकलो नाही आपण तर शिकणार आहे पुढं. त्यावेळेस एक यूज होतं. काउंटिंग ऑपरेशन करायचे त्यावेळेस, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करायचे त्यावेळेस, हो की नाही. स्टोअर करण्यासाठी समजा तुम्हाला माहितच नाही युजर किती देणार आहे कॅल्क्युलेशनला, मग त्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण फॉर लूपचा यूज करतो. ओके. आज बरंच काही बघितलं. पहिलं बघितलं काय लूप बघितले, लूपची डेफिनेशन बघितली, बेसिक हे बघितलं, पार्ट कंपोनंट कोणते त्याचे, इनिशियलायझेशन, कंडिशन आणि अपडेट. इनिशियलायझेशन म्हणजे काय, व्हेरिएबल टू द लूप व्हेरिएबल असाइन करणे, व्हॅल्यू व्हॅल्यू टू द लूप व्हेरिएबल असाइन करणे. ओके. म्हणजे व्हेरिएबलच्या लूपच्या व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन कर. कंडिशन काय, जवळती कंडिशन आपला पुढे चालणार आहे कोड त्याला आपण ती कंडिशन देतो, त्याला कंडिशन म्हणायचं. अपडेट काय, तर ते इन्क्रीमेंट होतो, लूपची व्हेरिएबलची व्हॅल्यू वाढते इटरेशन, प्रत्येक इटरेशन नंतर. इटरेशन म्हणजे तुम्हाला सांगितलं एक सर्कल झाला नंतर. ओके. त्यानंतर असंही तुम्हाला एक इंटरलोकेशन येऊ शकतो, विच इज युअर एक्झिट लूप, एक्झिट कंट्रोल लूप. एक्झिट कंट्रोल लूप कोणता आहे, मग तुम्ही काय सांगणार त्यावेळेस, व्हाईल लूप नाही, तुम्ही काय सांगणार, डू व्हाईल लूप. तुम्हाला सांगितलं सांग मला एंट्री कंट्रोल लूप कोणते कोणते ते सांग, मग काय सांगणार, लगेच सांगायचं. ओके सर, देअर आर टू टाइप, सॉरी, देअर आर टू एंट्री कंट्रोल लूप, फर्स्ट इज द व्हाईल लूप एंड फॉर लूप. ओके, चलेगा. आज के लिए इतना ही काफी है. अपेक्षा करतो तुम्हाला लूप सगळे समजले असते. ला आणि आता बाय बाय, अभ्यास करा. चलो बाय बाय, हैव अ नाइस डे, थैंक्स फॉर